गेली अनेक दिवस आपण सातत्यानं बडे मुद्दे चर्चा करत आलो की राज्यातल्या शेतकऱ्यांना आज कर्जमाफीची आवश्यकता आहे। मला आज ते सगळे चेहरे आठवतात ज्यांनी व्हिडिओ बनवले होते मरण्याच्या पूर्वी, ज्यांनी पत्र लिहिले होती मरण्याच्या पूर्वी आणि मागणी केली होती की आम्हाला मुक्ती हवी आहे, आमचं कर्ज कोणीतरी फेडा। मला वाटतं अनेकांनी दम तोडला, पण राज्यातल्या त्या तमाम शेतकऱ्यांच्यासाठी ज्यांना आज फायदा होईल ही कर्जमाफी किती महत्त्वाची आहे, तुम्हाला काय वाटतं? ही नवी उमेद आहे का? नाही, अहिल्या देवींच्या नावाने कर्ज माफी जाहीर झालेली आहे। ती कर्ज मुक्ती जाहीर झाली असती तर जास्त आनंद झाला। बर, तुम्ही फार छान सगळी गोष्ट मांडली। हम्म, ही जी कर्जमाफी आहे याच्यावर अनेकांनी टीकाही केलेली आहे। हो, आणि एक तर गोष्ट स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे 7/12 कोरा 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 करणार हम्म, असा काही कोरा झालेला नाहीये। हम्म, काही प्रमाणात कर्जमाफी झालेली आहे। बर, माझा असा अंदाज आहे हम्म, की एका शेतकऱ्याला 60,000 रुपयाच्या आसपासच ही कर्जमाफी ऍव्हरेज मध्ये आहे। एका भले 2 शेतकऱ्याला लाखाचा 60,000 आकडा म्हणताय दिसत सर तुम्ही? असला तरी सर प्लीज थोडंसं समजून सांगा मला। जे हां, 56 लाख शेतकरी हम्म, 56 लाख शेतकरी आहेत, त्यांना 36-36,500 कोटी म्हणजे प्रति शेतकरी 60,000 रुपये सरासरी येतात। बर, आकडे मोठे दिसतात कारण की शहरातले लोक फार 2 लाखाची कर्जमाफी केली, हां, दिसायला मोठं दिसतं, पण सर्वसाधारण शेतकऱ्याला काय दिसतं, मिळालेलं असतं। आणि आज तर 3 एकराच्या शेतकऱ्याला सुद्धा 60,000चं पीक कर्ज सहज मिळत आहे। त्याच्यामुळे काही खूप मोठा भाग केलेला आहे असं नाही आहे। बर, माझं काय मत आहे याच्यामध्ये, ज्या अटी आहेत, ज्या जाचक आहेत, हम्म, त्याच्यामध्ये 2019ला ज्यांना कर्जमाफीचा फायदा मिळाला हां, त्या शेतकऱ्यांना याच्यात 2 लाखाचा फायदा मिळणार नाही, त्यांना फक्त 50,000चाच फायदा मिळणार आहे। हां, हे जाचक आहे माझ्या मते। बर, 2019 मध्ये जे शेतकरी कर्जमुक्त झाला, पण नंतर तो कर्जबाजारी का झाला, तर सरकारची धोरणं ही एमएसपी मिळत नव्हती, हम्म, आसमानी संकटही येत होतं, याच्यामुळे तो कर्जबाजारी झाला ना। मग त्याच्यावर हा अन्याय का करता की ते 2019 ची कर्जमाफी घेतली, तुला 50,000च मिळणार। मला इथे लक्ष वेधायचं आहे की हा अन्याय दूर झाला पाहिजे। बर, दुसरं, ज्यांनी कर्ज रेग्युलरली परत केलं हां, त्या शेतकऱ्याला फक्त 50,000 देतात। त्यांनी नियमित कर्ज कर्ज परत केलं, काय चूक केली का त्यांनी? हम्म, त्याला तुम्ही आता बच्चू कडून तर तुम्ही दाखवलं की ते 1 लाख मागतात, पण मी म्हणतो त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंतची माफी का नाही? हम्म, हम्म, तिसरं, तुम्ही जे त्याला एक अशी आठ टाकले की 23, 24, 24, 25, 25, 26 मध्ये तुम्ही रेग्युलर 2 तास तरी तुम्ही कर्ज परत केलेलं पाहिजे। हम्म, आणि आता 25, 26, 26, 27चं कर्ज सुद्धा तुम्ही नियमित फेडलं पाहिजे आणि तुमचे वरचे पैसे भराल तेव्हा हां, तुम्हाला 50,000 मिळतील। आता यावर्षी नापिकीमुळे भाव न मिळाल्यामुळे माझ्याजवळ 50,000 बाकीचे पैसे भरायला नाही आहेत, पण मी या 50,000च्या कर्जमाफीबद्दल बाहेर पडलेलो आहे। हां, अशा ज्या जाचकटी आहेत त्याचा पुनर्विचार व्हायला पाहिजे आणि याच्यामुळे अनेक शेतकरी अडकणार आहेत, हे मी इथे नमूद करतोय। अतिशय महत्त्वाचा दुसरं मी मुद्दा। इथे हां, एक हां, नमूद करून देतो। प्लीज प्लीज, एक मिनिट, एक मिनिट। परदेशी कमिटीचा तुम्ही गाजावाजा केला, हम्म, परदेशी कमिटी तुम्ही अपॉइंट केली, हम्म, परदेशी कमिटीचा अहवाल या कर्जमाफीच्या सोबत यायला पाहिजे ना, की परदेशी कमिटीने काय काय रिकमेंड केलं आणि त्याच्या सोबत तुम्ही काय केलं। आणि परदेशी कमिटी तुम्ही असं म्हणत होता की ते शेतकरी पुन्हा कर्जात जाणार नाही याच्याकरताही शिफारस करेल, तर ती शिफारस काय केलेली आहे खरं आहे, त्याची हे चर्चा सांगा होणं ना सुद्धा मला तुम्ही। गरजेचं आहे आणि सर। म्हणून मी इथे हां, हां, त्या शाश्वत मुद्द्याबद्दल आपण बोलूया सर। सर मी येतो, मला एकदा सगळ्यांकडे जाऊन एका येतो। मिनिटाचा थांबतो। हां, हां, बोला बोला बोला, पूर्ण करा सर तुमचं। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की या कर्जमाफीकडे मी असं पाहतो की ही भागते भुतकी लंगोटी सही आहे। ठीक आहे, कर्जमाफी खरं केंद्र सरकारने करायला पाहिजे होती, हां, पण ती केलेली नाही, ती राज्यांनी केलेली आहे। आणि आता ही कर्जमाफी तुम्ही करता देवेंद्रजी, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो।
आपण पुढे चर्चा करूया. पण इथे तो मुद्दा मी मांडून देतो स्वामीनाथन कमिशनचा, हा की स्वामीनाथन कमिशननी एवढंच रिकमेंड केलेलं होतं की ऍग्रीकल्चर ग्रोथ शुड नॉट बी मेजर्ड बाय हाऊ मच प्रोडक्शन इज इन्क्रीजिंग, इट शुड बी मेजर्ड बाय हाऊ मच इन्कम ऑफ फार्मर इज इन्क्रीजिंग. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याकरता त्यांना MSP देण्याची जबाबदारी सरकारने घेतली तर ही कर्जमाफी कर्जमुक्तीमध्ये परावर्तित होऊ शकते, एक आनंदाचा क्षण येऊ शकतो.